ways to test your code. And then stage 4 will artifact. Artifact means what? Create the artifact. Create the artifact म्हणजे काय? पहिल्यांदा कोड घेतला, कोड we build it, we test it, everything is done. Now we will create a jar file. जेव्हा तुम्ही build create कराल, build stage तुमची काहीतरी एक आर्टिफॅक्ट करेल. आता डिपेंड्स ऑन युअर टेक्नॉलॉजी. जावा असेल तर जावा जार किंवा वॉर, मोबाईल ऍप्लिकेशन असेल तर आयपीके फाईल किंवा IIS आयपीए एपीके आयपीए अशा फाईल असतील, राईट. जर तुमचं विंडोजचं ऍप्लिकेशन, सो इट कुड बी अ डिफरंट, नोड जेएस इट कुड बी डिफरंट, UI, अँग्युलर, बेस्ड ऑन युअर टेक्नॉलॉजी इट विल क्रिएट द आर्टिफॅक्ट. And once we create the artifact, here again we can create a different stage, or we can include a deploy or upload the artifact in artifact stage. आता हे डिपेंड्स करते की तुम्ही तुमची पाईपलाईन कशी आर्किटेक्ट केली किंवा कशी डिझाईन केली. बरेचसे लोक आर्टिफॅक्ट स्टेज मध्ये काय करतात, आर्टिफॅक्ट घेतात आणि आर्टिफॅक्ट ज्या ठिकाणी आहे, इट कुड बी S3 बकेट, नेक्सेस, JFrog, जे काय तुमचे थर्ड पार्टी टूल आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं सिक्युअरली आर्टिफॅक्ट सेव्ह करतात, त्या ठिकाणी लॉग इन करून त्याला पुश करतात. मग ह्या 4-5 स्टेप्स असतात. त्यासाठी आपण परत शेल स्क्रिप्ट लिहू शकतो किंवा पायथन लिहू शकतो. अँड देन विल कम टू द लास्ट स्टेज. आता लास्ट स्टेज काय आपली डिप्लॉय. सो डिप्लॉय मध्ये काय करायला लागेल, लेट्स से तुषारच्या मशीनवर मला डिप्लॉय करायचं, किंवा जी मशीन मला डिप्लॉय करायचे ते तुषारच्या अकाउंटला. सो मला डिप्लॉय मध्ये काय करायला लागेल, फर्स्ट आय नीड टू लॉग इन टू तुषार्स मशीन. मग मी SSH करेल विथ, त्याला पब्लिक आयपीच्या ऐवजी प्रायव्हेट आयपी देईल, SSH पोर्ट इनेबल असला पाहिजे. देन फर्स्ट आय SSH टू दॅट किशोर्स मशीन, आणि त्या मशीनवर गेल्यानंतर जे मी आर्टिफॅक्ट स्टेज मध्ये आर्टिफॅक्ट स्टोअर केलाय तो कुठे आहे, JFrogला. परत मला JFrogला लॉग इन करायला लागेल, तो आर्टिफॅक्ट डाउनलोड करायला लागेल तुषारच्या मशीनवर, आणि त्या पर्टिक्युलर पोर्टवर लोकेशनला जाऊन ते ऍप्लिकेशन, त्याची काय जार वार असेल किंवा DLL असेल किंवा जी काही एक्सटेन्शन आहे त्या ऍप्लिकेशनचं, ते मला त्या सर्व्हर जाऊन रन करायचं. रन झालं म्हणजे काय, माझी डिप्लॉयमेंट हॅज बीन डन. So after deploy stage, again I will create one more stage, which is sanity test किंवा smoke test. आता हे टेस्टिंगचे टाइप्स असतात. तर सॅनिटी टेस्ट किंवा स्मोक टेस्ट म्हणजे काय, की हाय लेवल फंक्शनॅलिटी ऍप्लिकेशनची टेस्ट करायची. सो आय हॅव डिप्लॉयड द ऍप्लिकेशन. सो माय ड्युटी इज दॅट की द ऍप्लिकेशन विच इज डिप्लॉयड, इज इट वर्किंग फाईन और नॉट. इफ येस, देन वी आर हॅपी. इफ नो, then we have to figure it out why it is not happening or why it is not running. There might be some different errors. मग माझ्या स्टेजेस मध्ये काय एरर आहे का, किंवा माझ्या पाईपलाईन मध्ये काय एरर आहे का, किंवा माझ्या जे काय मी स्क्रिप्ट लिहिलेत डिप्लॉयमेंट त्यामध्ये काय एरर आहे का. सो एव्हरीथिंग इज ग्रीन, देन देर माइट बी इश्यू इन डेटाबेस किंवा ऍप्लिकेशन मध्ये. सो त्यासाठी आपण डिप्लॉय झाल्यानंतर फर्स्ट वी हॅव टू मेक शुअर व्हॉट वी डिप्लॉयड इज इट वर्किंग ऑर नॉट. दॅट वी हॅव टू मेक शुअर, and if that is working fine, we can say, boss, my pipeline is executed successfully. I have checked the logs of each and every stage. Each and every stage is showing me correct logs, so application is deployed successfully. Now you can go ahead to the QA team, and QA team can perform their own testing, and then that particular code will go to the production. Now you just click on save. Before clicking save, कोणाला काही डाऊट आहे पाईपलाईन मध्ये? जे काय मी एक्सप्लेन केलं ते तुम्हाला कळालं, काय स्टेज असतात काय नाही? जे स्क्रिप्ट ऍड करू सर याच्यामध्ये, ते आपल्याला SH स्क्रिप्ट म्हणून मेन्शन करावं लागेल ना, स्टेप्स मध्ये. स्टेप मध्ये काय करायची गरज नाही. इकोच्या ऐवजी SSH तू रन करू शकतो डायरेक्ट. SSH आणि त्या फाईलचं नाव, किंवा PY त्या फाईलचं नाव. आता जर इथे तुला एखादी पायथनची स्क्रिप्ट रन करायची, तुला काय करायला लागेल, एक तर तुला पायथन लिहावं लागेल, दुसरी गोष्ट जे तुझं मास्टर मशीन आहे जेनकिनचं, कारण हे रन कुठं करते, आत्ताच्या क्षणाला हे रन कुठं करणार आहे पाईपलाईन, मास्टरवर रन करणार, म्हणजे मास्टरवर पायथन पाहिजे आपल्याला. येस. जर आपण एखाद्या नोडवर रन करतोय, लेट्स से माझ्याकडे नोड ए आणला, नोड ए मी तर एजंट एनीच्या ऐवजी व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट ऍड एजंट ए. सो एजंट ए वर रन होणार आहे पाईपलाईन. मग ते एजंट ए वर SSH फाईल चालली पाहिजे, एजंट ए वर पायथन चाललं पाहिजे, एजंट ए वर जावा पाहिजे. का, कारण मी जावाचे कमांड तिथे मारणार आहे. सो which node we are using, what kind of technology we are using, what kind of scripting language we are using, or we are configuring in our CI/CD pipeline, we have to make sure that those softwares are present on our node. Whenever or whichever node we are using, that node should be capable, or making sure that everything will be set up on that node. ठीक है. सेव.
Click on save. Sir, I have doubt. Yes, go ahead. सर आता आपण समजा पायथनमध्ये कोड घेतला पुल केला, बट त्यामध्ये तर आपण ते डॉट इग्नोरची फाईल वापरतो, त्याच्यामध्ये क्रेडेन्शियल्स असतात किंवा काही पॅकेजेस असतात ज्याच्यामुळे ते रन होते. आणि आपण जर रन करायला ट्राय केलं तर ते आपल्याला सांगते की आधी आपल्याला पॅकेजेस इन्स्टॉल करावे लागतील एनपीएमच्या थ्रू. तर मग इथे पण आपल्याला पॅकेजेस इन्स्टॉल करावे लागतात, त्यासाठी म्हणजे स्टेप्स लिहावे लागतील का ते डायरेक्टली रन होईल एक कमांड टाकल्यानंतर? नाही, तुझा क्वेश्चन तर बरोबर आहे, पण पहिली गोष्ट पॅकेजेस नसतात इग्नोर फाईल मध्ये. ठीक आहे, इग्नोर फाईल मध्ये आपण काय गोष्टी टाकतो, ज्या गोष्टी मला पब्लिकली अवेलेबल नाही करून द्यायच्या. फॉर एक्झाम्पल डेटाबेसचा पासवर्ड किंवा डेटाबेसची URL किंवा डेटाबेसचं होस्ट नेम, राईट? किंवा तुझ्या जे काही इम्पॉर्टंट तुझे पासवर्ड्स आहेत, लेट्स से गिटचा पासवर्ड, राईट? सो व्हॉट एव्हर द थिंग्स that I need to take care, it is not visible to anybody on GitHub code. So those things we will keep in git ignore file, right? मग जर तुला इथे डेटाबेसचा पासवर्ड पाहिजे, राईट? आता तुझा डेटाबेसचा पासवर्ड तर गिट मध्ये नाहीये. वाय? बिकॉज यू पुट इट इनटू गिट इग्नोर फाईल, राईट? पण ज्या सर्व्हरवर तुझं ऍप्लिकेशन आहे, ज्या सर्व्हर तुझं ऍप्लिकेशन चालतंय, तुला डेटाबेस मध्ये किंवा जेनकिन मध्ये पासवर्डची गरज आहे का आता? We are not running application on Jenkins, right? We are running the application through Jenkins, right? आपण Jenkins वर application run करतोय का? No, we are not deploying our application on Jenkins server. We are just taking the help of Jenkins to automate my deployment process. But ultimately where we are installing the application, जसं मी एक्झाम्पल दिलं तर किशोरच्या मशीनवर किंवा तुषारच्या मशीनवर, राईट? सो जेव्हा तुषारच्या मशीनवर जाल, त्या मशीनवर तुमचा डेटाबेसचा पासवर्ड पाहिजे, राईट? कारण अल्टिमेटली ऍप्लिकेशन विल रन ऑन हिज मशीन किंवा हर मशीन किंवा तुमच्या सर्व्हरवर. मग तुमचा डेटाबेसचा पासवर्ड तर नाहीये. सो आताच मी एक्सप्लेन केलं की देर आर डिफरंट टूल्स वेअर वी कॅन कीप युअर सिक्रेट्स, राईट? सो फर्स्ट ऑप्शन कुठला आहे तुमचं? जेनकिनचं क्रेडेन्शियल. बट जर काही लोक जेनकिनच वापरत नसतील, दे आर युझिंग अ डिफरंट पाईपलाईन, देन वेअर वी कॅन कीप द सिक्रेट्स, राईट? सो AWS ची एक सर्व्हिस आहे, AWS सिक्रेट मॅनेजर. सेम सर्व्हिस आहे Azure मध्ये, सेम सर्व्हिस आहे GCP मध्ये. आणि आणखीन एक टूल आहे HashiCorp Vault. तो टूल फक्त तुमचे इम्पॉर्टंट गोष्टी सेव्ह करायसाठीच वापरला जातो. मग आपले क्रेडेन्शियल आपण कुठे ठेवणार? त्या टूल मध्ये, राईट? आता तुझा डेटाबेसचा पासवर्ड लोकली तुझ्या मशीनवर आहे, पण तो प्रोडक्शनचा डेटाबेस आहे का? नाही. दॅट इज जस्ट डेव्हलपमेंट अकाउंट पासवर्ड. बट जेव्हा तुला डेव्हलपर अकाउंटच्या मशीनवर टाकायचा आहे, त्यावेळेस तो पासवर्ड तू रन टाइम कुठून उचलणार? HashiCorp Vault वरनं किंवा AWS च्या सिक्रेट मॅनेजर मधनं किंवा ज्या ठिकाणी तू सिक्युअर ठेवलास त्या ठिकाणी. मग त्यासाठी तुझा पासवर्ड पाईपलाईन मध्ये पण नसला पाहिजे, तुझा पासवर्ड गिट मध्ये पण नसला पाहिजे. तुझा पासवर्ड जेव्हा तुला लोकली रन करायचंय, इट शुड बी ऑन युअर लोकल. सेकंड, इट शुड बी ऑन युअर सिक्युअर प्लेस, राईट? मग त्याची पण एक स्टेज आपल्याला लावलं की गेट द क्रेडेन्शियल्स फ्रॉम दिस सर्व्हर. सो त्या क्रेडेन्शियल मध्ये आपण काय घेतो? मग डायरेक्ट डायनामिकली पासवर्ड फेच करतो आणि वी कॅन पुट द पासवर्ड इन युअर रिस्पेक्टिव्ह सर्व्हर. सो तो पासवर्ड तुम्हाला विजिबल कुठेच दिसणार नाही. यू जस्ट टेक इट फ्रॉम द सिक्युअर्ड प्लेस इन टू डायरेक्टली टू युअर सर्व्हर. सो फॉर दॅट ऑल्सो वी हॅव टू राईट द स्क्रिप्ट. आता स्क्रिप्ट म्हणजे काय? मग तू शेल स्क्रिप्ट लिहू शकतो, पायथन लिहू शकतो. आता फॉर एक्झाम्पल जर तुझा तो कोड AWS च्या सिक्रेट मॅनेजरला आहे, सो हाऊ कॅन यू गेट दॅट कोड विदाउट ब्रेकिंग सिक्युरिटी टू युअर सर्व्हर, राईट? हा पण क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारतात. सो लेट्स से आय हॅव टू डिफरंट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स और टू डिफरंट डेटाबेस पासवर्ड विच इज प्रेझेंट और which I stored on AWS Secret Manager. Now I have to deploy application, but I don't want to expose that password or expose those credentials to my GitLab pipeline, Jenkins pipeline. जी काय pipeline तुम्ही वापरताय, कुठला पण tool could be anything, not necessary की Jenkins असेल. So how can you achieve that, right? जसे मी आता याचं उत्तर सांगितलं, मी काय करेल? Where is your password store? AWS Secret Manager. Okay. So first of all, I need AWS CLI. Okay, got it. CLI आलं, then I can write a Python script. I can write a shell script where just give me the secret ID. कसा असतो सिक्रेट मॅनेजर मध्ये किंवा कुठेही तुम्ही जेव्हा क्रेडेन्शियल सेव्ह करता, क्रेडेन्शियल असे असतात, युजर नेम अँड देन पासवर्ड. सो फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू टेक द सिक्रेट मॅनेजर.
आता AWS सिक्रेट मॅनेजर मध्ये की पेअर मध्ये स्टोअर असतो. मग आपण काय म्हणायचं, मला सिक्रेट आयडी दे. सिक्रेट आयडी असतो त्याचा, प्रत्येक रिसोर्सला एक आयडी बनवतो, त्याला आपण म्हणतो ARN, अमेझॉन रिसोर्स नेम. AWS मध्ये जेवढे काय रिसोर्सेस बनवतो, फॉर ईच अँड एव्हरी रिसोर्स AWS विल गिव्ह वन रॅन्डम और युनिक नेम, दॅट इज नथिंग बट ARN, अमेझॉन रिसोर्स नेम त्याचा फुल फॉर्म आहे. सो आता लेट्स से हा टेस्ट डेटा आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतं का टेस्ट डेमो. टेस्ट डेमो त्याचा आयडी आहे आणि मेल लिंक काय आहे ते त्याचा पासवर्ड आहे, राईट. सो मी काय करेल, टेस्ट डेमो द्यायला तर काही हरकत नाहीये, राईट, बिकॉज मला फक्त ऍक्सेस आहे त्या सिक्रेट मॅनेजरचा, बाकी लोकांना ऍक्सेस नाही. सो आय विल टेक द AWS CLI ऍज अ कमांड लाईन टूल. आय विल टेक द आयडी ऑफ दॅट रिसोर्स. इट कुड बी अ टेस्ट ABC किंवा डेटाबेस पासवर्ड, बट त्याची व्हॅल्यू मी फेच नाही करणार. आय विल जस्ट फेच द नेम ऑफ दॅट रिसोर्स. मग सिक्रेट मॅनेजरचं मी ARN घेईल, त्या ARN ला AWS CLI थ्रू हिट करेल आणि त्याची व्हॅल्यू घेईन आणि डायरेक्टली ती व्हॅल्यू मी डेटाबेस मध्ये एका ज्या ठिकाणी मला हवा आहे ऍप्लिकेशन मध्ये तो पासवर्ड, आय कॅन डायरेक्टली पुट इन टू दॅट पर्टिक्युलर प्लेस अँड आफ्टर दॅट आय विल जस्ट डिलीट एव्हरीथिंग. आणि मी ती फक्त स्क्रिप्ट काय करेल, माझ्या पाईपलाईन मध्ये रन करेल. मग तुमच्या पाईपलाईनच्या लॉग मध्ये जरी बघितलं तरी यू विल नॉट एबल टू सी द पासवर्ड, यू विल जस्ट सी द आयडी ऑफ दॅट रिसोर्स. आयडी घेऊन तुम्ही काहीच करणार नाही, बिकॉज जे तुझे क्रेडेन्शियल्स आहेत त्याच युजरला फक्त फेच करायचा ऍक्सेस आहे, बाकी लोकांना कुणालाच नाहीये. सो यू कॅन जस्ट फेच इट अँड स्टोर इट इन युअर सर्व्हर. सो ती तुला सिक्युरिटी कुठेच ब्रेक होणार नाही. इवन दो यू हॅव ऍक्सेस ऑफ AWS CLI, still you cannot see that password, right? Why? Because that password is encrypted, decrypted, आणि KMS नावाचा एक टॉपिक आहे AWS मध्ये, दॅट इज जस्ट की मॅनेजमेंट सिस्टीम. आणि ते तुमच्या जे काही की सिक्युअर गोष्टी असतात त्या सिक्युअर गोष्टीसाठी इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये असतात. इवन दो यू गेट द पासवर्ड, you cannot do anything with that password because that is encrypted. First of all, you cannot take that password, you can just get it and store it in your respective server. And जरी तू कॉम्प्रोमाइज केलात, स्टील यू विल नॉट गेट द ऍक्च्युअल पासवर्ड बिकॉज दॅट इज इन्क्रिप्टेड विथ KMS की इन AWS. आय होप तुम्हाला कळलं असेल पासवर्ड आपण का गिट मध्ये ठेवत नाही आणि तो रन टाइम कसा घेतो, व्हॉट आर द डिफरंट वेज टू गेट इट. सो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा, गिटच्या गोष्टी इग्नोर मध्ये आपण कॉन्फिग फाईल इग्नोर करतो आणि त्या कॉन्फिग फाईल जनरली जर सिक्रेट नसतील किंवा पासवर्ड नसतील तर त्या कॉन्फिग फाईल मॅन्युअली ते लोक डायरेक्ट त्या सर्व्हरवर सेव्ह करतात. सो वेन एव्हर वी रन द ऍप्लिकेशन ऑन दॅट सर्व्हर, वी डोंट नीड दॅट कॉन्फिग फाईल फ्रॉम गिट बिकॉज दॅट कॉन्फिग फाईल आर ऑलरेडी प्रेझेंट ऑन दॅट मशीन अँड दॅट्स वाय पीपल नीड Ansible tool. Why? Because before I run some applications on some server, I need to configure that server, right? Configure that server. आपण घरात आल्यानंतर डायरेक्ट राहायला येत नाही, आपण घर घेतल्यानंतर वी हॅव टू कॉन्फिगर दॅट घर फर्स्ट, राईट? सो कॉन्फिगर म्हणजेच काय, किंवा मला बेड लावायचा आहे, सोफा लावायचा आहे, टीव्ही लावायचा आहे, ट्रॉली लावायच्या आहेत. सो हे घर घेतलं म्हणजे आपण डायरेक्ट राहायला येतो का? नाही. तसंच एखादं सर्व्हर घेतलं, डायरेक्ट ऍप्लिकेशन आपण टाकत नाही. सो व्हॉट एव्हर द रिक्वायर्ड थिंग्स टू रन दॅट ऍप्लिकेशन वी हॅव टू इन्स्टॉल फर्स्ट. त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये म्हणतो वी हॅव टू कॉन्फिगर द सर्व्हर बिफोर वी रन द ऍप्लिकेशन. मग कॉन्फिगर करायचं काम कोण करतं? Ansible. दॅट्स वाय Ansible कम इन टू डेव्हऑप्स पिक्चर. की बाबा Ansible लागतं. फर्स्ट वी विल क्रिएट द इन्फ्रास्ट्रक्चर, ओके, युझिंग Terraform. Once we create the infrastructure, we will configure that infrastructure and then we will deploy the application. So first तुम्ही घर बांधा, that is Terraform. सेकंड तुम्ही त्याला कॉन्फिगर करा, देन Ansible, and then तुम्ही त्याच्यात राहायला जा, दॅट मीन्स रन युअर ऍप्लिकेशन ऑन दॅट सर्व्हर. इतकं सिम्पल डेव्हऑप्स आहे, फक्त रिअल टाइम सोबत मॅच करता आलं पाहिजे, बस. आय होप हैदर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. येस सर, गॉट इट. Good. Now, Pooja, you can click on build job or build now. Now we have just set up the pipeline. We are running the pipeline. In the left side, there is a third option, build now. Top left. Build now. Build scheduled. आता आपलं बिल्ड खाली रन होतंय 4.43. That is the UTC time of Azure. बिल्ड सक्सेसफुली रन झालं, टिक आलं. त्या क्लिक कर आणि कन्सोल लॉग, क्लिक कर त्याच्या 443 AM वर. गो टू कन्सोल आउटपुट. हे काय? दिस इज द
क्लिक कर कन्सोल आउटपुट, म्हणजे जे आपण रन केलंय त्याचं आउटपुट बघायचं आपल्याला. सी स्टार्टेड बाय युजर पूजा, स्टार्ट ऑफ पाइपलाईन, नोड जेनकिन, ठीक आहे. स्टेज जे काय तुम्ही केलंय ते सगळं इथं प्रिंट केलं. फर्स्ट काय प्रिंट केलं, इको हॅलो पाइपलाईन प्रिंट झालं. इथे बघा पाइपलाईन स्टेजेस जे तुम्ही लिहिलंय सगळं तुम्हाला इथं दिसणार आहे. अँड टू पाइपलाईन रनिंग ऑन जेनकिन्स इन, लाईन नंबर 4 वाचा. रनिंग ऑन जेनकिन इन वॅर लिव्ह जेनकिन वर्कस्पेस टेस्ट डेमो. काय सांगितलं मी, व्हॉट एव्हर द पाइपलाईन यू विल रन, इट विल बाय डिफॉल्ट क्रिएट अ टेस्ट डेमो pipeline inside your respective folder on your master. That's why we need to take regularly backup of your Jenkins. Why? If tomorrow this Jenkins is get deleted, I can easily get it and restore it. So test demo pipeline माझी as it is मला मिळायला पाहिजे, जरी जेनकिनचं सर्व्हर उद्या उडलं तरी बी. का? कारण मी त्या फोल्डरचं जेनकिन फोल्डरचं बॅकअप ऑलरेडी मी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जेवढे वर्कस्पेस क्रिएट होतील, आता आपण टेस्ट डेमो क्रिएट केला, अशा टेस्ट डेमोच्या 1000 जरी पाइपलाईन केल्या सो त्या ठिकाणी 1000 फोल्डर होतील आणि त्या फोल्डरमध्ये त्यांचे प्रत्येक कोड आपण जो काय लिहिलाय, स्क्रिप्टिंग असेल, कोड असेल, स्टेजेस असतील, स्टेप्स असतील, व्हॉट एव्हर वी हॅव कॉन्फिगर्ड सो फार फॉर दॅट पर्टिक्युलर पाइपलाईन, इट विल गेट सेव्ह ऑन where live Jenkins workspace folder with your demo, जे काय तुम्ही फोल्डर क्रिएट कराल. So scroll down and see everything what we run, everything will be here, you can see. कळालं आपण पाइपलाईन कशी रन केली, कशी बिल्ड केली, त्याचं आउटपुट असं दिसतंय. ठीक आहे, आता आपण काय करू, तर बॅक जा. ठीक आहे, आता काय करायची गरज नाही. आता त्या सेटिंग वर क्लिक कर. त्यापेक्षा आधी टेस्ट डेमोवर क्लिक कर. टेस्ट डेमोवर क्लिक कर. लेफ्ट साइड टेस्ट डेमो, लेफ्ट साइडला जेनकिन आजोबाच्या बाजूला. ठीक आहे. काय म्हणतो तो, लास्ट बिल्ड #1 2 मिनिट 29 सेकंड अगो तुमचं बिल्ड रन झालं. स्टेबल बिल्ड आहे, सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतात. इफ यू वॉन्ट टू डिलीट दॅट पाइपलाईन, you can delete from here. If you want to add it some stages, you can add it. Don't click on it. If you want to rename the pipeline, you can rename the pipeline. If you want to configure again, if you want to update something, you can click on configure and you can update. Now go to settings. I will show you one jadoo. ठीक आहे, प्लगइन्स वर क्लिक करा. ठीक आहे, इथे बघा लेफ्ट साइडला असतं अवेलेबल प्लगइन्स, त्यावर क्लिक कर. इथे सर्च कर पाइपलाईन आणि एंटर कर. आता 3 नंबरच्या टिक कर. पाइपलाईन स्टेज व्ह्यू हा एक त्याची काय प्लगइन्स आहे, त्याला क्लिक कर आणि राईट साइडला इन्स्टॉल कर. राईट, म्हणजे काय करायचं, सेटिंग मध्ये यायचं, प्लगइन्स मध्ये जायचं, तुम्हाला जी प्लगइन्स हवेत त्या प्लगइनचं नाव टाकायचं, इन्स्टॉल करायचं अँड देन डन. खाली ऑप्शन आहे बघ, रिस्टार्ट जेनकिन वेन इन्स्टॉलेशन इज कम्प्लीट अँड नो जॉब आर रनिंग, त्याच्यावर क्लिक कर. नाउ इट विल रिस्टार्ट द जेनकिन्स. राईट, आता जेव्हा तुम्ही ही प्लगइन्स टाकले, अगेन जेव्हा तुम्ही वॅर लिव्ह जेनकिन मध्ये जाताल, त्यामध्ये प्लगइन्स नावाचं फोल्डर आहे, त्यामध्ये ही प्लगइन्स ऍड होते. जर परत तुम्हाला जेनकिन उडलं तर परत ही पाइपलाईन ही प्लगइन टाकायची गरज नाही. इट इज ऑलरेडी प्रेझेंट ऑन युअर मास्टर सेटिंग किंवा कॉन्फिगरेशन. सो जेव्हा तुम्ही बॅकअप कराल तर त्या बॅकअप मध्ये ही प्लगइन इन्स्टॉल केलेली पण जाईल. सो नेक्स्ट टाइम तुम्हाला जेव्हा तुमचं नवीन जेनकिन इन्स्टॉल कराल, जर हे कॉम्प्रोमाइज झालं तर गरज पडणार नाही परत ही प्लगइन टाकायची. सो जैसे थे जे काय तुम्ही कॉन्फिगर आतापर्यंत केलं होतं ते सगळं बॅकअप मध्ये येतं. बॅकअप रिस्टोर केल्यानंतर यू डोंट वॉन्ट टू अपडेट एनिथिंग, यू डोंट वॉन्ट टू क्रिएट रिपीटेड थिंग्स. दॅट्स वाय जेनकिन बॅकअप इज नेसेसरी और रिक्वायर्ड. नेवर अँड अगेन गो टू जेनकिन्स. आता आपण प्लगइन्स मध्ये गो टू बॅक. ठीक आहे, बॅक पेज किंवा आजोबावर क्लिक करायचं. सिंपल, होमला यायचं असलं की आजोबावर क्लिक करायचं, ते बरोबर आणतात. ठीक आहे, नाउ सी युअर पाइपलाईन, क्लिक ऑन दॅट पाइपलाईन, टेस्ट डेमोवर क्लिक कर. आता बिल्ड नाव कर. परत वेट, गरज नाही करायची, वेट, जे पाहिजे ते आलं. आपण आता कुठली प्लगइन्स टाकले, पाइपलाईन स्टेज व्ह्यू किंवा स्टेज व्ह्यू पाइपलाईन टाकली आपण. आता एक प्लगइन्स टाकली.
आधी आपलं हे दिसत होतं का, प्रिंट मेसेज, बिल्ड, टेस्ट, आर्टिफॅक्ट, डिप्लॉय, आधी दिसत नव्हतं, फक्त खाली लेफ्ट साईडला रन सक्सेसफुली झाले हे दिसत होतं. पण जर आता बघाल, आपण एक प्लगइन्स टाकली आपल्या जेनकिन्स मध्ये. प्लगइन कुठली टाकली? स्टेज व्ह्यू प्लगइन्स. लक्षात ठेवा, स्टेज व्ह्यू प्लगइन. मी हे प्रश्न रन टाइम तुम्हाला विचारणार आहे की आपण प्लगइन्स टाकल्याच्या आधी काय होतं, नंतर काय होतं. सो आता काय, इथे नाव पण दिले स्टेज व्ह्यू. इथं वरती नाव आहे, टेस्ट डेमोच्या खाली काय नाव आहे, स्टेज व्ह्यू. म्हणजे काय, स्टेज व्ह्यू प्लगइन टाकलं आपण आता. मग त्या प्लगइनचं काय युसेज आहे की इथे मला छानपैकी दिसतंय की माझी पाईपलाईन रन झाली, कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत, कुठल्या स्टेजेसला किती मिली सेकंड्स लागले. नाव यू कॅन डू सेम थिंग अगेन. बिल्ड नाव कर. आता तुम्हाला इथंच दिसेल सगळ्या गोष्टी. बिल्ड नाव वर क्लिक कर वेबसाईटला अँड जस्ट वेट. सी आलं का, नवीन नवीन जॉब रन केला तुम्ही, ती दाखवतोय आता पहिली स्टेज होते, दुसरी होती. आता आपल्याकडे काहीच नाही, वी जस्ट ऍडेड प्रिंट मेसेज, दॅट्स वाय इट इज जस्ट क्विक, राईट. सो टोटल तुमच्या पाईपलाईनला किती वेळ लागला, प्रत्येक स्टेज मध्ये किती वेळ लागला. नाव गो टू कॉन्फिगर. कॉन्फिगर मध्ये जा. आता पर्पजफुली आपण एक पाईपलाईनचं स्टेज फेल करू, and then you can see how it looks like this. So go to that सेटिंगच्या प्लगइन्स मध्ये जा, कोड मध्ये गो डाऊन. हा हा, इको आहे ना लाईन नंबर 14ला, नाही खाली आहे, त्याच्यामध्ये क्लिक करून स्क्रोल डाऊन कर. पहिली स्टेज नको फाडायला, लास्टची फाडव. स्क्रोल डाऊन. लाईन नंबर 20ला इकोच्या ऐवजी ओ काढून टाक. इकोचं ओ काढून टाक लाईन नंबर 20ला. अँड सेव्ह चेंजेस अँड सेव्ह कर फक्त. आता ही काय, इको कमांड आहे लिनक्स मध्ये, पण आपण इको कमांडला गंडवले पर्पजफुली. सो हाऊ इट लुक्स नाव, चेक. बिल्ड नाव अगेन. We have made the changes in our pipeline and now we are triggering the build again, right? Now see, all first 4 stages should be passed and deploy fast. आता काय झालं, फेल झाली पाईपलाईन, राईट. आता लॉक्स मध्ये क्लिक कर, 350 AM वर क्लिक कर, लेफ्ट साईडला टुडे, राईट. काय झालं, ते तुमची टेस्ट पाईपलाईन तुम्ही फेल्ड केली. का फेल झाली? बिकॉज वी पर्पजफुली फेल्ड इट. सो जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं त्यावेळेस तुम्हाला अशा प्लगइन्स छान दिसल्या पाहिजे. आता आपल्याकडे 4 ते 10 असतात, 15 असतात, 20 असतात. सो सांगायचा एक मुद्दा की स्टेज व्ह्यू नावाची प्लगइन तुम्हाला बाय डिफॉल्ट टाकावीच लागते, त्याशिवाय असं छानपैकी दिसत नाही कुठल्याही जेनकिन मध्ये. हेच आता जर तुम्ही माझ्या रनिंग पाईपलाईन जरी बघितल्या, मी लॅपटॉप घेऊन येईन तुम्हाला दाखवेल माझी पाईपलाईन, तिथे पण सेम इथे आहेच आहे. जे आता तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर, सेम कुठल्याही जगातल्या जेनकिनच्या पाईपलाईन मध्ये या स्टेजेस असेच असतात. फक्त फरक एवढा असतो, प्रिंट मेसेज, बिल्ड, टेस्ट, आर्टिफॅक्टच्या ऐवजी वेगवेगळ्या स्टेजेसचे नाव असतात. याच्या व्यतिरिक्त जेनकिन मध्ये काहीही नसतं. द लॉजिक इज दॅट हाऊ वी ऍड द क्रेडेन्शियल्स, हाऊ वी ऍड द प्लगइन्स, व्हॉट आर द डिफरंट प्लगइन्स वी नीड. मग प्लगइन्स तुम्हाला जगातल्या कुठल्याही टूलच्या इथं भेटतात जे जेनकिन सोबत काम करतात. मग तुमचं AWS असेल, मेवेन असेल, जो कुठलाही तो टेराफॉर्म असेल, एन्सिबल असेल, काहीही असू दे, त्याच्या प्लगइन्स जेनकिन कडे अवेलेबल असतात. आणि ते प्लगइन्स म्हणजे काय असतं, अल्टिमेटली इट इज जस्ट कॉलिंग बिहाइंड द सीन. API कॉल करतो आणि त्या कोडला फक्त बोलतो, बस. त्याच्या व्यतिरिक्त तो काही करत नसतो, राईट. सो दिस इज द जेनकिन पाईपलाईन. वी हॅव जस्ट सी द डेमो पाईपलाईन, जस्ट स्क्रिप्टेड. टुमॉरो इन आवर टेक्निकल क्लासमध्ये आपण याला अजून ऍडव्हान्स करू, आणि ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत मंडेला आपण बाकी सगळं कव्हर करू. हाऊ वी कॅन ऍड अ नोड, हाऊ वी कॅन क्रिएट युजर मॅनेजमेंट, एव्हरीथिंग वी विल सी ऑन मंडेज क्लास. ठीक आहे. यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? कुठली स्टेज टाकली? सिंपल आहे. सेटिंग मध्ये जायचं, प्लगइनला क्लिक करायचं, अवेलेबल प्लगइन मध्ये जायचं आणि कुठलीही प्लगइन सर्च करा. तिथं थाउजंड्स ऑफ प्लगइन्स पडलेले असतात. गिटचे असेल, गिटहबचे असेल, मेवेनचे असेल, डॉकरचे असेल, AWS चे असेल, जगातल्या सगळ्या टेक्निकल टूलच्या तिथे प्लगइन्स असतात. दॅट्स वाय जेनकिन इज अ पॉप्युलर सिन्स लास्ट 25 इयर्स. का? कारण त्याचं खूप फिजिबल आहे जेनकिन्स. आता ह्याच्यापेक्षा भारी भारी टूल आले, पण बरेचसे लोक आणखीन जेनकिन का वापरतात त्याचं कारण मी तुम्हाला काल ऑलरेडी सांगितलेलं आहे. इट इज नॉट दॅट मच इझी की जेनकिन सोडून तुम्ही दुसऱ्या टूलवर सिम्पली मायग्रेट करू शकतात. बऱ्याचशा गोष्टी जेनकिन तर अजूनही चांगल्या आहेत. ठीक आहे, ऑल गुड. तुमच्या मशीनवर करायचं कारण का, तुम्हाला जास्त कळतंय तिथं केल्यानंतर. जर मिस ते स्क्रीन करून मी फास्ट करतो त्यामुळे तुमचं मिस होतं.
सो थोडा वेळ लागत चालतंय, पण तुमच्या मशीनवर केलेलं कधी पण बेटर आहे, असं माझं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. जरी तुम्हाला इथे वाटत नसेल, आय कॅन शेअर माय स्क्रीन, आय कॅन डू इट क्विकली, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. बट मला असं वाटतंय, आज मी पूजाची स्क्रीन शेअर केली, काल तुषारची केली किंवा किशोरची केली, असं प्रत्येकावर वेळ यावी, सो दॅट यू विल गेट अ ऍक्च्युअल हँड्स ऑन. मी करून दाखवण्यात आणि तुम्ही स्वतः करण्यात जमीन आसमानचा फरक असतो, असं माझं मिनिंग आहे किंवा असं माझा अंदाज आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कुठले फिजिबल आहे, मला दोन्हीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. बट हे केल्यानंतर ऍटलीस्ट तुमच्या हाताखालनं जातंय, सो यू विल गेट समथिंग एक्स्ट्रा rather than just seeing Yes, this. sir, we have hands-on when we are doing these such things, sir. So it's a really good thing if we are doing this stuff. It is always good, right? Yes, sir. गुड गुड. उद्या मी कोणाचं पण नाव घेईल, आणि यात काय होतं ना, मला पण कळतं की तुम्ही नुसते इथे येऊन बघायचं काम करताय का खरंच काम करताय. सो उद्या मी म्हणलं श्रुती किंवा अजिंक्यला शेअर युअर स्क्रीन अँड जस्ट गो टू दिस पर्टिक्युलर जंकिंग, सो त्यांनी तर रेडी असलं पाहिजे, राईट? आता हिच्या मशीनवर आपण एक पाईपलाईन केली, काल तुषारची डेमो केला, परवा आपण जर जॉईन केलं तर एखाद्याच्या मशीनवर आपण काय करू, युजर मॅनेजमेंट करू, एखाद्याच्या मशीनवर नोड ऍड करू, राईट? सो दॅट तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी प्रॉपर हँड्स ऑन येतील. मला फक्त थेरी शिकून जायचं नाहीये. सो अल्टिमेटली तुम्हाला कळलं पाहिजे आपण कुठे जाऊन काय केलंय, कसं सेटिंग ऍड केलंय किंवा काय दिसतंय, कसं दिसतंय, राईट? एकाच्या मशीनवर आपण गिट वरनं कोड इथे आणू त्याच्या गिटचा आणि मग इथे रन करू. इथे पाईपलाईन लिहायच्या ऐवजी आपण गिटचा कोड रन करू, राईट? हीच हॅलो नावाची कमांड आपण गिट मध्ये ठेवूया, टेक्स्ट फाईल मध्ये किंवा एसएच फाईल मध्ये, ती इथे रन करू. देर आर मल्टिपल वेज टू प्रॅक्टिस द जेनकिन्स, राईट? फक्त आपल्याला करायची इच्छा पाहिजे. ऑल गुड? येस सर. नाईस. Yes, sir. What about the tomorrow session, sir? Like I want to attend, but online. मला मी काय करू शकत, सॉरी पूजा आहे, कारण त्याला ऑनलाईन करताच येत नाही, सो आय कांट हेल्प. बट आय विल मेक शुअर दॅट की जे मी वीकेंडला कव्हर करेन, आय विल कव्हर विथ यू एज वेल. डोंट वरी अबाउट दॅट. जे मी वीकेंडला कव्हर करेल ना, आय विल मेक शुअर दॅट की मी तुला ते शिकवेल. हाऊ वी विल सी दॅट लेटर, बट आय विल कव्हर दॅट टू यू. डोंट वरी अबाउट इट. Okay. ओके. बाकी लोक उद्या 3 वाजता विदाउट फेल या, ज्यांना पॉसिबल आहे. रिकामी कामं करण्यापेक्षा क्लासला या 2 गोष्टी शिकतात. ठीक आहे? चलो गाइस, सी यू टुमारो. बाय बाय, टेक केअर. थँक्यू सर. थँक यू. Hello, sir. Once another question, sir. Can I delete that pipeline? Why? Because pay-as-you-go model is there in my Azure account. Azureचा इन्स्टन्स स्टॉप कर, पाइपलाइन डिलीट करायची गरज नाही. Okay, VM stop करते. हा, बाकी काही don't touch anything to your Jenkins. Once you stop the instance, everything will be stopped. Okay. Now, sir, I'm just asking about delete the pipeline. Okay. No need to delete. बॅकअपला घेतली सर मी घेतली बॅकअपला. थांब ना, मला बोलू दे ना मित्रा. पूजा ठीक आहे पाइपलाइन सर, मी फक्त VMच हे करते, स्टॉप फक्त करते. VM ला स्टॉप कर, बाकी याचं बिल लागणार नाही, कारण तुझं कसं आहे, सगळ्या मशीन हे सगळ्या जे गोष्टी कुठे आहेत VM वर, पण आपण VMच बंद करतोय, त्यामुळे काय प्रश्न नाहीये. ठीक आहे सर. ओके राईट? सर. सो जस्ट स्टॉप द इन्स्टन्स अँड देन वी आर गुड. हा, बोल. बाकी कोण मत तरी बोलत? समवन वॉज सेइंग समथिंग. किशोर, तू काय म्हणत होता का? हा, म्हटलं मी पण बॅकअपला क्रिएट केली आहे. जर पूजाला पैसे लागत असतील तर मग माझ्या बॅकअप आहे असं माझं. सगळे लोक काम झाल्यानंतर EC2 इन्स्टन्स स्टॉप करा, बस. त्याच्यानंतर बिल लागत नाही. डझंट मॅटर तुमच्या EC2 इन्स्टन्स वर तुम्ही काय टाकले. वन्स यू स्टॉप द EC2 इन्स्टन्स, युअर बिलिंग विल स्टॉप. दॅट्स इट. ओके. चलो गाइस, सी यू टुमारो. बाय बाय.